मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या 1 महिना ब्लॉगिंगचा अनुभव सांगणार आहे. आज 1 महिना कंप्लीट झाला आहे मी ब्लॉगिंग चालू केलेली आणि 1 महिन्यात मला काय हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसं आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अनिकेत चावरे. मित्रांनो, आत्ता सकाळी वाजलेले आहे 10 आणि मी आंघोळ वगैरे करून एकदम झालो आहे मस्त रेडी. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या 1 महिना ब्लॉगिंगचा अनुभव सांगणार आहे. आज 1 महिना कंप्लीट झाला आहे मी ब्लॉगिंग चालू केलेली आणि 1 महिन्यात मला काय अनुभव आले ते मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करा. चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण सुरू करूया. मित्रांनो, आज 1 महिना कंप्लीट झाला आपल्याला मी ब्लॉगिंग चॅनल सुरू केलेला आणि 1 महिन्याचा माझा अनुभव म्हणजे खूप असा हे कारण ब्लॉग कसे बनवावा कसे नाही सुरुवातीला कळत नव्हतं, पण ज्यावेळेस चॅनल चालू केला आपण ब्लॉगिंग चालू केली त्यावेळेस कळालं की ब्लॉगिंग खरंच खूप अवघड आहे. ज्यावेळेस मित्रांनो आपण बाहेर जातो कुठं त्यावेळेस काही ना काहीतरी आपण बनवतो आणि ते चॅनलवर आपण अपलोड करतो, पण ज्यावेळेस आपण घरी असतो त्यावेळेस आपण रोज रोज तरी काय दाखवणार आहे. त्यामुळं कधी जर आपण बाहेर गेलो तर ते नवीन काहीतरी बनवता येतं, काही दाखवता येतं आणि ते आपल्या चॅनलवर अपलोड करावं लागतं. पण घरी असले आपल्याला ब्लॉग काय बनवावं तेच कळत नाही, पण काही ना काहीतरी बनवावं लागतोच शेवट. मित्रांनो, ब्लॉग बनवायच्या आधी असं वाटत होतं की आपण रोज डेली ब्लॉग टाकू शकतो, बोलू शकतो. ब्लॉगिंग काही सोपी आहे, ते कोणी पण करीन. पण ज्यावेळेस ब्लॉगिंग चालू केली त्यावेळेस कॅमेरासमोर जर आपण उभं राहतो आणि बोलतो त्यावेळेस शब्दच आठवत नाही, पण ते काय बोलावं काय नाही आणि काय ब्लॉग शूट करावं, त्या ब्लॉगमध्ये काय दाखवावं काय बोलावं काहीच कळत नाही. मित्रांनो, प्रयत्न मात्र आपल्याला नक्की करायचे आणि डेली ब्लॉगिंग करायचे आपल्याला. त्यामुळे हार मानून जमणार नाही. डेली कसा का होईना पण आपल्याला ब्लॉग टाकावा लागणार आहे आणि तुमचा सपोर्ट असला तर मग खूपच भारी आहे ब्लॉग टाकायला आणि ब्लॉग शूट करायला पण तेवढी मजा येते. मित्रांनो, अशा प्रकारे माझा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.